त्यानंतर केदारनाथ आणि त्यांचा संपूर्ण गावदेवी 40+ ओली संघ आणि ग्रामस्थ दापोडेचं देखील त्यांच्या संघाच्या वतीनं खूप खूप आभार, कारण की ही स्पर्धा खेळवण्यासाठी त्यांनी क्रीडानगरी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ग्रामपंचायत दापोडे तसेच वीर तानाजी क्रीडा मंडळाचं देखील गावदेवी ओली संघाच्या वतीनं खूप खूप आभार. तर मित्रांनो, जाऊया आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे. गोलंदाज शिरीष माली आलेले आहेत आणि गंगामाता गोंदवली संघाची सलमीर जोडी अंकुश आणि बालचंद्र. निश्चितच शिरीष दादा यांच्याबद्दल मित्रांनो मी निश्चितच एक आठवण करून देईन की दमन दौरा, लाल किल्ला येथे जागृत मार्डा राणाल आणि गुरुदत्त मानकोली असा मेगा फिनाले सामना झाला होता आणि त्या सामन्यातून शिरीषदादा माली यांनी अप्रतिम गोलंदाजी करून गुरुदत्त मानकोली संघ दमन विजेता संघ ठरला होता. तर निश्चितच जागृत मराठा राहणार संघाचे आपले दिवंगत खेळाडू निश्चितच विकास यांच्यासाठी चांगल्या चेंडूची हाताळणी करून गुरुदत्त मानकोली संघाला विजय संपादन करून दिलं होतं आणि ते या आजच्या दुसऱ्या दिवसातील निश्चितच बघा पहिला चेंडू टाकलाय आणि भाऊ सरांनी अगदी 2 धावींचा पेनल्टी इथे मानकोली संघासाठी दिलेला आहे. मला वाटतं फक्त मानकोली संघाचे 10 खेळाडूच या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शिरीष माली पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने, अगदी चांगली अचूक लाईन होती. अतिशय चांगली लाईन. पहिले 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. अगदी दोन्ही चेंडूंचा या विचार केला तर चांगली लाईन अँड लेंथ. इथे ऑफसाईड रिझन मध्ये चेंडू खेळलेत. बघूया एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून कमलाकर मालीकडून चांगले क्षेत्ररक्षण होते. निश्चितच बऱ्याच दिवसातून सराव देखील नाहीये, मात्र या सामन्याच्या माध्यमातून पहिल्या 3 चेंडूमध्ये अगदी चांगली गोलंदाजी, फक्त 2 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे हा चेंडू खराब होता. निश्चितच दिशा थोडीशी चुकीची. चेंडू लॉंगलेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय, पण भाऊ सरांचा इशारा चौकार. कुठेतरी चेंडूची ग्रीप व्यवस्थित मला वाटतं भेटली नव्हती. चौथा चेंडू होता पहिल्या षटकातील आणि धावसंख्या चौकाराने वाढून झालेली ती 6 या आकड्यावर. 4 चेंडूमध्ये 1 चेंडू डॉट, 1 चौकार आणि 2 सिंगल. फक्त 1 क्षेत्ररक्षक हा 30 सर्कलच्या बाहेर आहे, रणजित माली. इथे लाईन चेक करावी लागेल. फलंदाज बीट झाले होते यष्टीरक्षक सुनील मालीकडून देखील चेंडू हातातून पडला होता. 1 धावा येईल. एका धावीनी संघाची धावसंख्या झाली ती 7. समोर खेळले बघूया. संदीप याच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतोय डीप लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर. चेंडू सीमापार, चौकार. चौकारणी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. ती बिनबाद 11.
11 धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. इथे बघूया चेंडू हवेमध्ये रणजित मालेला चेंडू मात्र बीट करतोय. चेंडू 1 बाउन्स सीमापार 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा. निश्चितच 3 चौकार आले, 2 सिंगल आणि 1 वाईट, 1 डॉट चेंडू. बऱ्याच दिवसातून शिरीषदादा माली यांनी आज गोलंदाजी आपल्या संघासाठी केली. सराव देखील नाहीये, मी तर म्हणेन की चांगली गोलंदाजी, कारण की 45 वयोगटाचा खेळाडू सध्या त्यांच्या संघामध्ये उपस्थित नाही आहेत. सुधीर वेलकम. मोहनदादा भोईर या स्पर्धेचे मुख्य समालोचक, भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज आणि आमच्या भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष मोहनदादा भोईर यांचं देखील समालोचक कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. वेलकम राजूजी चव्हाण. निश्चितच कालिका माता कारभाव संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, आपलं देखील वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सांघिक दुसरे षटक घेऊन संघाचा संघनायक राहुल माली येतोय. पहिला चेंडू आणि अगदी चांगला चेंडू होता राहुल यांचा, अगदी स्टंप टू स्टंप, विकेट टू विकेट. आणि पहिला फलंदाज लेग बिफोर OUT आउट, भालचंद्र बाद झालेले आहेत. अगदी पहिला चेंडू मिडल स्ट्रीक वर होता. पंच सुरेश घरत सरांचा एक चांगला निर्णय. पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी सफलता प्राप्त करून दिलेली आहे. स्वतः संघाचे संघनायक आहेत राहुल माली. नाही, अगदी बरोबर आहे. 15 धावा आल्या होत्या, त्यानंतर 2 धावा पॅनल्टीच्या, अशा एकूण 17 धावा पहिल्या षटकामध्ये गंगामाता गुंदोली संघाच्या फलकावर आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याकडे लक्ष द्यायचं आहे की 15 धावा खर्च केल्या होत्या. शिरीषदादा माली यांनी 3 चौकार, 2 सिंगल, 1 वाईट आणि 1 डॉट, 15 धावा आणि +2 आम्ही पेनल्टीची ऍड केलेली आहेत. गोलंदाज राहुल अरविंद याच्यासाठी इनफिल्डच्या वरून चेंडू इनसाइड आउट केलेत. शिरीष माली उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होते, फेकी देखील चांगली आहे. धावा येतील 2, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि निश्चितच ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकासजी चांगो पाटील यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते. मी गावदेवी ओली संघाच्या वतीनं आपलं सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच रणजित डीप लॉंग ऑन वर होते, झेलसाठी प्रयत्न करायला हवे होते. चेंडू बराच काल हवेमध्ये होता, मात्र चेंडूचा अंदाज बांधता आलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट केलेत. आज अरविंद चांगली फलंदाजी करताना सिंगल डबल वर धावा बनवतोय आणि आपला धावफलक हालता ठेवलेले आहे. चांगली रणनीती आहे. इथे दांडी गुल अप्रतिम. बघा, पहिल्या 2 चेंडूवर 2-2 धावा घेतल्या, त्यानंतर पुढील चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आणि ते एष्ट्या उद्ध्वस्त केले आहेत संघनायक राहुल माली यांनी. दुसरा धक्का या षटकातील गंगामाता गुंदोली संघाला अरविंद यांच्या रूपानं. वेलकम.
सन्मानी अतिथींचं मान्यवरांचं मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आमच्या ओलीगावचे प्रतिष्ठित नागरिक माजी उपसरपंच मान्य श्री विकास चांगो पाटील यांचं या क्रीडानगरमध्ये आगमन झालेलं मी आयोगांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. वेलकम विकासजी. त्याचबरोबर कालिका माता खारबाव या संघाचे आधारस्तंभ आणि बेलदार समाज प्रेसिडेंट आणि महाराष्ट्र राज्य सन्माननीय राजूजी चव्हाण हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. धावसंख्या 21. षटकातील पुढील चेंडूवर द विकेट. राहुल माली अगदी विकेट टू विकेट. चांगली गोलंदाजी. गुरु माली डीपमधून येतील, चेंडूला उचलतील. नितीन म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेले आहेत. या 2 धावा बघा. बॅकअपसाठी ज्युनियर संदीप होते, नाहीतर अधिक काही धावा या चेंडूवर देखील आल्या असत्या. धावसंख्या झाली ती 23. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. राहुल यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा दिलेल्या आहेत आणि 2 महत्वाचे विकेट देखील घेतलेले आहेत. भालचंद्र आणि अरविंद यांना बाद केलेला आहे. नितीन म्हात्रेसाठी हा चेंडू ऑन दी कार्पेट. मिड विकेट वरून चेंडूला गुरु मालीने उचललंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीनं 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. चांगली धावसंख्या देखील म्हणता येईल गंगामाता गोंदवली संघाची, कारण की 12 चेंडूमध्ये 25 धावा बनवलेल्या आहेत. पुढील दोन्ही संघांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. वेताल कोपर आणि जय बजरंग कारिवली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा झालेत आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी सुनील माली येतोय गुरुदत्त मानकुली संघाकडून. अगदी सांघिक तिसरे षटक दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचं असेल. इथे मोठा फटका केले, चेंडू हवेमध्ये. बघूया रणजित मात्र दक्ष चांगला झेल आणि नितीन तिसरा फलंदाज बाद झालेले आहे. सॉरी, मला वाटते इथे भालचंद्र बाद झालेले आहेत. अंकुश बाद झालेले आहेत. निश्चितच पहिल्या चेंडूवर विकेट. सुनील मालियाला कमबॅक करावं लागेल, कारण की ज्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या त्याच्यावर निश्चितच राहुल मालियानी थोडंसं पांघरून टाकलं असं म्हणायला हरकत नाहीये. 8 धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये, 2 गडी बाद केले. त्यानंतर सुनील यांनी तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर अंकुश यानं झेलबादच्या स्वरूपात बाद केले. आणि आता मात्र फलंदाजीसाठी गंगामाता गोंदवली संघाची बिनीची जोडी केलपट्टर मी तर म्हणेन की नितीन म्हात्रे आणि दीपक पाटील क्रमांक 5 वर आलेले आहेत. 3 फलंदाज अगदी बाद झालेले आहेत, भालचंद्र, अरविंद आणि अंकुश. बाद होण्यापूर्वी अंकुशाच्या बॅटमधून 13 धावा, भालचंद्रांनी 1 धावांचे योगदान दिलं. अरविंद यांनी 4, नितीन खेळतोय 4 वर. अतिशय चांगला चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवा तसा बॅटवर घेता आला नव्हता, परिणाम स्वरूप निर्धाव चेंडू.
इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. बघूया राहुल माली येतोय आणि अप्रतिम खेळ. यांनी देखील चांगली सुरुवात केलेली आहे. अगदी तिसऱ्या षटकातील 3 चेंडूमध्ये त्यांनी 2 विकेट हे घेतलेले आहेत आणि विकेट अंकुश आणि नितीन म्हात्रे याची. धावसंख्या 26. पंचवीस धावसंख्या आहे. रणजित आणि राहुल अतिशय चांगला चेंडू. बघा दीपक पाटील याला देखील पायचीचा जोरदार अपील केला होता. भाऊ पाटील मात्र सहमत नाहीयेत. निर्धाव चेंडू. बघा 4 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. बघूया स्पर्धेचा पहिला मेडन विकेट षटक हातोलतोय का. 2 चेंडू शेष आहेत. प्रदीप आलेले आहेत. इथे फटका खेळलेत. बघूया गॅप शोधली. चेंडू कॉर्नर रिजन मधून 1 बाउंड सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. वेलकम. 18 चेंडू मध्ये 10.00च्या सरासरीनं 4 बाद 30 धावा आहेत गंगामाता गोंदवली संघाच्या फलकावर. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन संदीप येईल. गुरुदत्त मानकुले संघाचा एक फिरकी गोलंदाज. निश्चितच राहुल सुनील यांच्यासारखा षटक इथे हाताळावा लागेल. मात्र ते गंगामाता गोंदवली संघाच्या फलंदाजांना मान्य होईल का. कारण की दीपक पाटील खेळपट्टीवर आहे. गंगामाता गोंदवलीचा एक अष्टपैलू असा खेळाडू आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रदीप पाटील. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बाद 30 राऊंड द विकेट. पहिला चेंडू ऑन द कॉर्फेट खेळलेत. बघूया कमलाकर चेंडूच्या समोर आहे. दुसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला दीपक आपल्या घरामध्ये सुरक्षित. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रदीप पाटील देखील खेळपट्टीवर अगदी वेगाने पलताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली ती 32 धावा. वेताल कोपर संघ देखील या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेले आहे. तसेच जय बजरंग कारिवली अतिशय चांगला फटका. अप्रतिम डीप लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. चेंडू 4 धावांसाठी चौकार जातोय आणि या चौकाराने धावसंख्या झाली ती 36. संदीप याच्या 2 चेंडूवर 7 धावा दीपक पाटील यांनी आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. बघूया अजूनही 4 चेंडू आहेत. 36 धावा झाल्यात. इथे लाईन चांगली आहे. बघूया डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय.
आणि निश्चितच फक्त आणि फक्त 2च धावा येतील, कारण की स्ट्राईक स्वतःवर राखून ठेवलेली आहे दीपक पाटील यांनी. धावसंख्या 2ने वाढून झाली ती 38 धावा. आमचे एक्सपर्ट स्कोरर गोल्डन फिंगर बॉय, निश्चितच भिवंडी सिनियर 40+ संघटनेशी संलग्न असलेले गुणलेखक अल्पेश गायकवाड यांच्याकडून या सामन्याचं गुणलेखन केलं जाते. ओव्हर द विकेटने हा चेंडू फेकला होता डीप मधून. रणजित येईपर्यंत चेंडूची फेकी अगदी चांगली आहे आणि फलंदाज प्रदीप धावचीत बाद झालेले आहेत. वेलकम 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 वेलकम. मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. मान्य श्री चिंतामण रामकृष्ण पाटील, माजी सरपंच, विद्यमान सदस्य आणि वीर ताणी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर आणि त्याचबरोबर संघ नायक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चिंतामण पाटील दापोडे गावचे युवा उद्योजक, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य यांचं वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये सरपंच उपसरपंच चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या झाली ती 39. बघूया संदीप ओव्हर द विकेट. फुलटो चेंडू ऑन साइडला फटका खेळलेत. बघूया राहुल आणि कमलाकर यांचा प्रयत्न सफल. चेंडू सीमापार. 4 धावांसाठी चौकार. तर अपयश आलेले आहे. चांगला फटका. निश्चितच दीपक यांनी तब्बल 18 धावा वैयक्तिक बनवलेल्या आहेत. चांगला धावसंख्येला आकार आलेले आहेत. दीपक यांनी जी फलंदाजी केलेली आहे ही गंगामाता गोंदवली संघासाठी बघूया किती फायदेशीर ठरते. धावसंख्या 43. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर षटकार. या डावातील पहिला षटकार काऊ कॉर्नर रणजित यांच्या दस्तक पे मस्तक देती हुई गेंद 6 रन के लिए. आणि धावसंख्येने मात्र उच्चांक गाठलेले तो 49 आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष असेल. बघा आपण जर एकंदरीत गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं गुरुदत्त मानकुले संघाचं, तर श्रेयश दादा माले यांनी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 15. त्यानंतर राहुल माले यांनी दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8. सुनील माले यांनी तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 5 आणि संदीप माले यांनी तब्बल 19 धावा शेवटच्या अनामारच्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. निश्चितच राहुलनी संदीप सोडला तर 2 गोलंदाजांनी थोडीशी निराशा केली. 50 धावांचं लक्ष आहे. आपण पहिल्या डावामध्ये काय केलंय यापेक्षा आपल्याला दुसऱ्या डावामध्ये काय करायचंय हे जास्त महत्वाचं आहे. 50 धावा बनवायचे आहेत आणि बघूया या 50 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की नाही हे आपल्यापर्यंत पोहोचवतील. या स्पर्धेचे मुख्य समालोचक व्हाईस ऑफ ताडाली मोहनदादा भोईर. हॅलो हॅलो. धन्यवाद काळूरामजी केनी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून आपण पहिला सामना पाहतोय 2 दिग्गज संघामधून. गुरुदत्त मानकुली विपक्ष गंगामाता गोंदवली. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं गंगामाता गोंदवली संघाला 49 धावा करून 50 धावांचं आव्हान विजयासाठी आहे ते गुरुदत्त मानकुली संघाला. तर चला जाऊया आपण करूया 2 संघामधून टॉस. वेलकम A1 जोडी. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून चरणजी पाटील मोंटीजी आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आणि दापोडे गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, युवा उद्योजक आहेत, आमचे परम मित्र देखील आहेत आणि खास करून दापोडे संघाचे संघ नायक देखील आहेत, उत्कृष्ट क्रिकेटर माननीय श्री चिंतामण पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम चरणजी पाटील, वेलकम मोंटी म्हात्रे. ओलीगावची एक यमन जोडी म्हणून ज्यांना आपण संबोधतोय. वेलकम प्रेमनाथ पाटील अँड वेलकम वेताल कोपर. वेलकम केशव भाऊ. काल साखरपुरा जोरात का? हॅलो. जय बजरंग कारिवली. वेलकम मनोहरजी अँड वेलकम अनिलजी म्हात्रे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य देखील आहेत आणि श्री वेताल कोपर संघाचे कॅप्टन आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला, श्री वेताल कोपर संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं. वेलकम सेकार. गायकवाड साहेब नमस्कार. अल्पेशजी गायकवाड नमस्कार. काय मग वेलकम मनोज पाटील. वेलकम मनीलाल. चला, कारविली संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ आणि त्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तेव्हा कारविली संघाच्या संघटकाला देखील विनंती असेल, आपण थोडंसं बेलीच्या संदर्भात सहकार्य करा. आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर मित्र आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. बिग मॅच दोन संघांमधून सकाळच्या सत्रामधून रंगतोय. हा पहिला सामना गंगामाता गुंदवली विपक्ष गुरुदत्त मानकुली. विजयाचं लक्ष 50 धावांचा, प्रतिषटकामागे 12.50 ची सरासरी. षटक क्रमांक पहिला प्रदीप, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला जातोय आणि जोपर्यंत चेंडूची आउटफील्ड मधून फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहजगत 1-2 धावा करण्याची संधी प्राप्त होते रुपचंद याला. रुपचंद आपल्या देखील स्वतःच वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघाचा देखील श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 2. सरपंच उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. एक सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट स्पर्धेचं सुंदरचं आयोजन देखील गावदी स्पोर्ट्स ओळी संघाच्या वतीने आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला थोडासा पुल काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज रुपचंद याला. आता मात्र एक डॉट चेंडू जातोय प्रदीप याचा. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या बिनबाद 2. षटक क्रमांक पहिला. विजयाचं लक्ष आहे ते 50 धावांचं. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन रीच करता आली होती. फलंदाजाला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे ती 2. बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र
इनफिल्डमधून चेंडूला कलेक्ट केला जातं, मिळते 1 धाव. या 1 धावीने संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते 3. बिनबाद 3 षटक क्रमांक पहिलं प्रदीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. गंगामाता गोंदवली या संघातील सलामी गोलंदाज प्रदीप, तर सलामी जोडी देखील आपण पाहतोय गुरुनाथ आणि रूपचंद. गुरुनाथच्या बॅटमधून अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. मात्र संजय पाटील याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. तोपर्यंत मिळतील सहजगत्या 2 धावा आणि या 2 धावाने संघात धावसंख्या पोहोचते 5 वर. बिनबाद 5 षटक क्रमांक पहिलं. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅक टू बॉलरचा मारा होतोय. आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जातं आणि धाव घेण्याचा जो काही आत्मघातकी प्रयत्न आहे, या प्रयत्नामधून मात्र असफल होताना आपण फलंदाज गुरुनाथ याला पाहतोय. पहिला सौम्य धक्का लागतोय गुरुदत्त मानकुले संघाला. सन्मानी व्यासपीठावर विराजमान आमच्या गावचे काही प्रतिष्ठित नागरिक आणि या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील एक सिंहाचा वाटा आहे. त्यामध्ये आमचे मग विकास चांगो पाटील असतील, एवन जोडी असेल, षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/5. प्रॉब्लेम झाला की हा हॅलो काही प्रॉब्लेम झाला का काय चालेल नेमके प्रॉब्लेम झाला नाही हां प्रॉब्लेम आहे पक्का जुना मित्र त्याला पण चांगले कोणता पहिला आवाज नाही आला मला. एक मित्र मिळले तुला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय म्हणून आणि मागे मला पूर्ण बँकेत भेटले. आता मी त्याला ओळखलं की नाही पुढे केस तुला ते झाला बोलतो हे पुढे हां आपली मध्ये ओळखला नसेल का कोणला येऊ नाही लागेल. नमस्कार नमस्कार कोणते येऊ नाही लागेल. वाचे दिवस आले. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/5. थोडीशी संत सुरुवात आहे. विजयाचं लक्ष 50 धावांचा प्रति षटकात आपण विचार केला तर 12.50 ची सरासरी आहे. तर पहिल्या षटकाचा विचार केला थोडंसं गुरुदत्त मानकुळे संघ थोडंसं बॅकफूट आपण पाहतोय. साजेची कामगिरी पहिल्या षटकामध्ये साधता आली नव्हती. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि बघूया दुसऱ्या षटकामध्ये गुरुदत्त मानकुळे कशा प्रकारची सुरुवात करतोय. बॅट्समन सुनील येतोय ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड म्हणून ज्याला आपण संबोधतोय सुनील स्ट्राईक रोटेट करतोय. तर गोलंदाज संजय. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. आजचा शेड्यूल देखील फार मोठा आहे. आज एक्स्ट्रा मॅच असेल एक. आणि पहिला चेंडू बघा किती खराब चेंडू. पंच बीमरचा इशारा देखील या ठिकाणी आम्हाला करतात. नो बॉल असेल, 1 धावेचा. हा चेंडू देखील फ्री येत असेल. अतिशय खराब चेंडू होता. बीमर फेक झाली होती. फलंदाजी थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाजासाठी होता लेफ्टन ओरचा मारा अक्रॉस द लाईन. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक संघातील सर्वात महत्वाचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नाना. त्याच्याकडे चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातो. दुसरी धाव घेण्याचा थोडासा प्रयत्नात्मक ठरतोय. फलंदाज मात्र रूपचंद याला मात्र मैदान सोडावे लागेल. 1 धाव कंप्लीट आहे. या 1 धावीने संघात धावसंख्या 7 वर पोहोचते. गावदेवी स्पोर्ट्स 40+ ओवळी अजित सरपंच आणि उपसरपंच चषकाचं मित्र आपण आयोजन पाहतोय. सन्माननीय विद्यमान सरपंच या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केले त्यांच्याच नावाने मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय मान्य श्री मनीष धीरज पाटील यांची देण आपण पाहतो. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन त्यांच्या नावानं आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती रोहिणी गणेश मात्रे या माऊलींचं देखील आयोजकांच्या वतीनं मनापासून कौतुक करेन.
त्यांनी देखील या स्पर्धेसाठी एका फार मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक डॉट चेंडू जातोय, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 37, षटक क्रमांक 2, विजयाचं लक्ष्य 50 धावांचं. आणि या ठिकाणी मात्र सुनीलच्या बॅट मधून बिग ब्लास्ट, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडूची लाईन जबरदस्त रीड केली. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. का लाजवाब फटका होता, ज्या फटक्याची आवश्यकता होती गुरुदत्त मानकुली संघाला, तोच फटका सुनील याच्या बॅट मधून आपण पाहिला. आउट ऑफ पार्क, अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. या 7 धावांनी संघात धावसंख्या 6 पुढे सकते, धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडूची फेक. पुन्हा एकदा बिमर फेक झाली होती. वन प्लस 4 अशा 5 धावा या ठिकाणी गृहीत धरल्या जातील. 5 धावांनी संघाची धावसंख्या 5 ने पुढे सकते 18. थोडासा संघासाठी घातक गोलंदाज आपण पाहिला संजू, संघटकाने विश्वास आणि त्या विश्वासाला कुठेतरी पात्र ठरला नाहीये गोलंदाज संजय पाटील. कारिवली संघाचा कॅप्टन जय बजरंग, कारिवली संघाचा कॅप्टन आपण देखील थोडंसं वेलकम आहे की आपण लगेच आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. 9 आपण टॉस बॉक्सशी देखील संपर्क साधायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थातच आपला विपक्ष संघाची लिगली नोंदणी देखील झालेली आहे आणि त्या संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. धावसंख्या 18. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, बॅक टू बॉलरचा महाराजांची आपण पाहिलं होता. एक धाव कंप्लीट करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. एक धावणी सगळ्यात धावसंख्या 19 वर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. संजय पाटील याच्या गोलंदाजीचं स्केल कुठेतरी पूर्ण करताना आपण ऑप्शन गोलंदाज धीरज याला पाहतोय. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चांगल्या चेंडूची सांगता म्हणता येणार नाही. खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा 55 समांतर धाव मिळते. अवांतरित म्हणजे संघात धावसंख्या एकने पुढे सकते 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. वेलकम भारतजी पाटील, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर राऊंड राईजचा फटका आपण पाहतो. अरुंदी कार्पेट चेंडू जातोय. संघातील सर्वात महत्वाचा क्षेत्ररक्षक नाना यांना आपण पाहिला आउटफील्ड मधून. चांगले क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एक धावसंख्या एकाने पुढेच राखते 21 लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला. अरुंदी कार्पेट चेंडू जातोय मिडॉनला. थोडंसं थंबल होताना आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षक संजू याला. मात्र एकच धाव एकदम संघात धावसंख्या 22 वर पोहोचते. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे बघा. चला, कारिवली संघाचा कॅप्टन आपण देखील प्रथम आपलं लिगली रिपोर्टिंग या ठिकाणी करायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्सशी देखील संपर्क साधायचा आहे. कमेटी करून कशाला लिहिता कोणचं नाव उगाच नको तर डोक्याला ताप. चला भारतजी पाटील आपण देखील आपलं वेलकम. या लवकर या. राजेंद्रजी आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. थंडी जास्त वाटते तुमच्याकडे.
अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असलेली षटक क्रमांक 3 दीपक याच्या माध्यमातून गोंदिवली संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे. तुम्ही जाजा वही बोलाव जाजा मधील नको मिस टाइम फटका आहे. इन साईडला चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या जो आपण आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धावांनी गुरुदत्त मानकुली संघाची धावसंख्या 24 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 विजयाचं लक्ष आपण पाहिलं 50 धावांचा. अजून येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचर करण्याचा प्रयत्न रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूची निवड खास नव्हती. बघा रिवर्सचा फटका जर आपणास मारायचा असेल तर त्यात चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मात्र एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते. एक धावांनी संघात धावसंख्या एकने पुढे सरकते 25. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला आहे आणि प्रदीप माध्यमात क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालेलं आहे. भालचंद याचं बॅकिंग देखील आपण चांगलं पाहतोय. 2 धावा कुठे ते संघाच्या वाचवल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते 27. येणारे 8 चेंडू विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 23 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही. बघा संघातील सर्वात महत्वाची जोडी मैदानामधून आपण पाहतोय. आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. ती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता मात्र चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज होताना पाहिली आणि चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूची लाईन पुन्हा एकदा रीड करता आली. ती फलंदाज राहुल याला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. वेलकम नरेंद्र भोईर. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वीर तानाजी दापोडे या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि आमचे परम मित्र देखील आहेत. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर अरविंद आणि या ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवर मोठा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. सुनीलच्या येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. ती मात्र हॅबिलिटी क्षमता या फलंदाजामध्ये आहे. त्या धावा काढण्याची क्षमता देखील या फलंदाजामध्ये आहे. पहिल्याच चेंडूवर अतिशय चांगला फटका, दमदार फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका. याच मैदानामधून गंगामाता गोंदिवली संघानं पहिल्याच चषकावर आपलं नाव कोरलं होतं. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. थोडासा कमबॅक करताना आपण गोलंदाज देखील पाहिलं. पहिल्या चेंडू मोठा फटका खाल्यानंतर या ठिकाणी गोलंदाज थोडासा कमबॅक होता. अतिशय सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिला होता. फलंदाज सुनील याचा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. येणारे चेंडू 4 विजयासाठी 17 धावांची गरज आहे.
4 गेंदे शेष आहे. पुन्हा एकदा सुनीलच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. चालू नाही मोबाईल माझं, आमचं हे चालू बंद करा. सुरेख सुंदर अपने उत्कृष्ट फटका परिपूर्ण कमबॅक होताना पुन्हा एकदा गुरुदत्त मानकुली पलटवार करताना काय जबरदस्त फटका होता. फटक्यामध्ये ताकद होती, टायमिंग उत्तम होतं. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. मिडविकेट सीमा बाहेर जाणारा दणदणी षटकार पुन्हा एकदा सुनीलच्या बॅट मधून येतो. आता पुन्हा एकदा पलटवार करताना गुरुदत्त मानकुली संघ 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना अजून एक समान संधी. अरविंद पुन्हा एकदा खराब चेंडू. स्वागत. वीर तानाजी दापोडे संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत हेमंतजी भोईर. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम सँडी. येणारे 2 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. सामना परिपूर्ण झुकताना आता मात्र गुरुदत्त मानकुली संघाच्या बाजूने. गोलंदाज सज्ज आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका.